जर का इलेक्शन पिटिशन झालं काही प्रकरणांमध्ये तर कोर्टाच्या आदेशाशिवाय चेकिंग अँड व्हेरिफिकेशन करता येत नाही. आता समजा आपण असं गृहीत धरूयात की इलेक्शन प्रश्न असा आहे की अर्ज करणं म्हणजे चेकिंग अँड व्हेरिफिकेशन फक्त मशीनचं होईल, झालेल्या मतदानाची होणार नाही. हां सांगतो. आता समजा आपण भारत निवडणूक आयोगाने ठरवलं की या पर्टिक्युलर इलेक्शन पिटिशनमध्ये न असलेल्या ज्या मतदारसंघ आहेत त्याच्या मशीनचं व्हेरिफिकेशन करायचं. तर बेल कंपनीचे किंवा ECILचे इंजिनियर यांच्याकडून ते तारखा घेऊन उमेदवारांना लेखी कळवलं जातं आणि सिमिलर पद्धतीने जसं आम्ही फर्स्ट लेवल चेकिंगसाठी पूर्ण EVM मॅन्युअलचा प्रोटोकॉल फॉलो करतो त्यानुसार त्या मशीन्स स्ट्रॉंग रूममधून प्रॉपरली ते बाहेर काढल्या जातात. ज्या मशीन्स मतदान केंद्राचे क्रमांकानुसार सांगितले असतील उमेदवारांनी किंवा मग EVMचे नंबर दिले असतील तर या मशीन बाहेर काढल्या जातात आणि त्या मशीन एकमेकांना कनेक्ट केल्या जातात. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट नंबर 1, बॅलेट युनिट नंबर 2 आणि VVPAT. आणि या मशीन कनेक्ट केल्याच्यानंतर पॉवर पॅक त्याच्यामध्ये इन्स्टॉल करून पेपर रोल इन्स्टॉल केला जातो आणि पॉवर ऑन केल्याच्यानंतर त्याच्यावर ते डिस्प्ले येतं. कंट्रोल युनिट हे डिस्कवर करतं कुठले डिव्हाइस त्याला कनेक्टेड आहे. मग बॅलेट युनिट नंबर 1 कोणता आहे, बॅलेट युनिट नंबर 2 कोणता आहे, VVPATचा सिरीज काय आहे हे सगळं त्याच्यावर दाखवलं जातं. दिस इज दी चेकिंग. आणि याच्यानंतर ही मशीन प्रॉपरली काम करते की नाही हे पाहण्यासाठी या मशीनमधला डेटा इरेज केला जातो, ज्याला आपण CRC म्हणतो, क्लोज, रिझल्ट आणि क्लिअर. अशा पद्धतीने CRC केल्याच्यानंतर मग बॅलेट युनिटवर डमी बॅलेट पेपर इन्स्टॉल केला जातो आणि डमी सिम्बल VVPATमध्ये लोड केले जातात आणि मग कॅन्डिडेट किंवा त्यांचे जे निवडणूक प्रतिनिधी आहेत यांना 1400 पर्यंत मतदान करून पाहण्याची मुभा आहे, ज्याला आपण मॉक पोल म्हणतो. आणि त्यांनी त्याचा रेकॉर्ड मेंटेन करायचा, रेकॉर्ड प्रॉपरली ठेवायचा आणि पूर्ण प्रक्रिया झाल्याच्या नंतर मशीनमध्ये निघालेल्या चिठ्ठ्या, मशीनमध्ये नोंदवलेलं मतदान आणि आपण घेतलेल्या नोंदी या टॅली होतात की नाही हे पाहायचं. ही संबंध प्रक्रिया अशा प्रकारे होणार आहे. म्हणजे हे नव्यानं झालेलं मतदान टॅली करता येतं, आधी मशीनमध्ये असलेलं मतदान टॅली करता येत नाही. अगदी. काय कारण? SOPs तशाच दिलेल्या आहेत भारत निवडणूक आयोगाने. जे निर्देश प्राप्त झाले त्यानुसारच त्याची कारवाई केली जाते. ते जर आपल्याला मोजायचे असतील, आधीचं मतदान टॅली करायचं असेल VVPAT मध्ये असलेल्या चिठ्ठ्यांशी, तर त्याची प्रक्रिया काय? कदाचित इलेक्शन पिटिशनमध्ये जर काही अर्जदार गेले तर ते अधिकार कोर्टाला आहेत. कोर्टाने जर तसे निर्देश दिले तर मग ती प्रक्रिया होऊ शकते. त्यासाठी ते 45 दिवस इरेज करू नये असा नियम आहे. अगदी. आणि जिथे EP झाला म्हणजे इलेक्शन पिटिशन झालं तर त्याचा निकाल लागेपर्यंत आम्ही रिटेन करतो. म्हणजे जे लोकांमध्ये असं जे दिसतंय की पैसे भरल्यानंतर आपलंच झालेलं मतदान आपल्याला पुन्हा चेक करता येतं किंवा त्याची पडताळणी VVPAT मध्ये असलेल्या चिठ्ठ्यांशी करता येते, तर असं करता येत नाही. अगदी तसं नाही येते, तसं करता येत नाही. यामध्ये या सगळ्यामध्ये पिटिशन केल्यानंतरची प्रक्रिया काय, म्हणजे पडताळणी करता येऊ शकेल? ते न्यायालयाने जर तसे निर्देश दिले की या मशीन्स पूर्ण VVPAT काढा, त्याच्या चिठ्ठ्या मोजा, जे काही निर्देश कोर्ट देईल ते फॉलो केले जाणार.